पुन्हा एकदा जोरात टाळ्या झाल्या सर्वांच्यासाठी. आतापर्यंत तुम्ही या गाण्यांचा आनंद घेत होता. थोडस तुम्हाला बाजूला घेऊन जातो. एक छोटस पत्र आहे आणि त्या पत्राचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे. आज बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमामुळे कुटुंबाचा आणि मुलांना पडलेला विसर जो आहे तो या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. Students, please don't make noise. मला एकदा वाटून गेलं, पत्र लिहिण्यापेक्षा एकदा टेक्स्ट मेसेज करावा का, म्हणजे लवकर पाहशील. पण नाही, मेसेज निरोप पोहोचवतो, खऱ्या भावना या पत्रातूनच व्यक्त करता येते. बाळा, मला काही प्रश्न पडले, त्याचं उत्तर तुझ्याकडून हवंय मला. पहिला प्रश्न, तुला आजकाल प्रश्न का पडत नाही? लहान असताना दर तासाला तुला प्रश्न पडायचे आणि लगेच तू आईकडे त्याचे उत्तर शोधायचास. पण आजकाल तुला प्रश्न पडत नाही आणि पडलेच तर तू त्याची योग्य उत्तर मिळवतोस का? जे प्रश्न तू आईला विचारायचास ते आता तू AI ला विचारतोस. हरकत नाही, काळानुरूप होणारे बदल मला मान्य आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे, पण त्या परिवर्तनामध्ये प्रगती असली पाहिजे. अधोगतीचे परिवर्तन काय कामाचं? एक स्मार्टफोन आला आणि माझ्या स्मार्ट मुलाला फार रसा तळाला घेऊन गेला. लहानपणी शुभम करोती म्हणताना काय तल्लीन व्हायचं असतं. आताही तल्लीन होतोस, पण कानात हेडफोन घालून एका कोपऱ्यात बसून आपल्या आईची हाकही तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुला लक्षात येतं का? गेले कित्येक वर्ष तू आईजवळ बसलाच नाहीस, तिच्याकडून चार हिताच्या गोष्टी ऐकल्या नाहीस आणि त्यामुळेच तू हल्ली डिप्रेस्ड असतोस, स्ट्रेस्ड असतोस. तुला एक्झायटी होते, लो फील होते, तुला निगेटिव्ह थॉट्स येतात. किती काय काय होतं हल्ली पोरांना. का? कारण ती व्यक्त होत नाही. आई तर त्यांच्या गंदीतच नाही, इंट्रोच्या नावाखाली आपल्या एकलकोंडेपणा झाकताय तुम्ही ज्याला अभिमानानं सेल्फ सेंटर्ड पर्सन म्हणता ना, अप्पल पोटा शब्द आहे त्याला मराठीत. लहान असताना तुला कसं जगायचं हे शिकवलं, आता तुला कसं जगू नये हे शिकवायचं ना. पण तू अत्यंत बिझी आहेस, तुझा वेळ वाया घालवणार. अर्ध्या अल्पकाना पिवळा होऊन तुला वाटायला लागले की तुला हे सगळं जग कळलं. पण नाही बाळा, लक्षात ठेव, अर्धवट ज्ञानामुळे अभिमन्यूचा ठास झाला. साक्षात श्रीकृष्ण सुद्धा त्याची मदत नाही करू शकले, कारण वडील चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे सांगत असताना त्याच्या आईला बिचारीला झोप लागली होती. पण मी जागी आहे पोरा, तुझ्यासाठी कायम. जोवर आई जिवंत आहे पोरांनो, लक्षात ठेवा, तीच तुमची सगळ्यात मोठी मार्गदर्शक आहे. उत्तरांसाठी तुम्ही प्रश्न गुगल करू शकता, पण अनुभव गुगल करता येत नाही. तो आईकडूनच मिळतो. आईचा मिळेल तितका सहवास घ्या. कोण बघत बघत झोपणारी पोरं फक्त झोपेतून उठतात, पण अंगाईने झोपलेली पोरं जागी होतात. शेवटी एवढंच सांगतो बाळा, ही टेक्नॉलॉजी तुला जगापासून तोडेल, सगळ्या नात्यांपासून दूर नेईल, पण तुझी ही आई तुला इथेच उभी दिसेल, तुझ्या उत्तराची वाट बघ. काळजी घे. कुठलाही प्रश्न पडला तरी AI ला विचारण्याआधी ए आई अशी हाक मार,
मग बघ ती असेल तुझ्याजवळ, तू सतत DM करत असतोस ना. सगळ्यांना माझ्याकडून DM म्हणजे डायरेक्ट मिठी, कायम तुझीच आई. धन्यवाद. Such a wonderful